नमस्कार मंडळी, माझ्या उदयजी टूर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत हिमाचल टूर अमृतसर आणि चंदीगडचं। आणि ह्या भागात आपण अमृतसर आणि डलहौसीमधील काही महत्त्वाची ठिकाणे पाहणार आहोत। तर मुंबई जेटे येथून सकाळी 11:25च्या पश्चिम एक्सप्रेसने आम्ही अमृतसरसाठी रवाना झालो। दुसऱ्या दिवशी साधारण रात्री 8:30ला पोहोचणारी ट्रेनला खूपच उशीर झाला व ती रात्री 11:30ला अमृतसरला पोहोचली। स्टेशनवरून आम्ही आधीच बुक केलेल्या मिनी कोचेसने हॉटेलला पोहोचलो। आंघोळ वगैरे करून आम्ही जेवणासाठी लंगर येथे निघालो। चला तर नमस्कार मित्रांनो, उदयजी टूर्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आता अमृतसरला पोहोचलेलो आहोत व आपण आता इथून अमृतसरसह हिमाचल टूर करणार आहोत। त्यामध्ये डलहौसी, धर्मशाला, मनाली आणि चंदीगड हे सर्व सामील आहे। तर तुम्ही आता पाहू शकता माझ्याबरोबर किती जण आलेले आहेत। हा आमचा ग्रुप आहे। निलेश, कृष्णा, सचिन, अनिश, छोटा बॉडी बिल्डर, संजू सॅमसन, सचिन, मानस, मित्रा, संचिता, रुद्रा, संजया, अनैशा आणि हाय वरद रुपाली आणि आमच्या सौ आणि हा व्यास। हे आमचे हॉटेल आहे। हॉटेलचं नाव आहे डिओ इकोम हॉटेल। मंदिरापासून फार तर चालत 5 मिनिटं, म्हणजे खूपच सोयीस्कर आहे। आपण लंगरमध्ये जेवण झाल्यानंतर आम्ही सुवर्ण मंदिर पाहण्यासाठी निघालो। रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये दिव्यांची रोषणाई केलेले सुवर्ण मंदिर अगदी खूपच सुंदर दिसते। आम्ही मागच्या वेळेला 2013ला सुद्धा आम्ही सुवर्ण मंदिरला भेट दिली होती, पण आम्ही ती दिवसा दिली होती, त्यामुळे आम्हाला हे रात्रीचे दृश्य पाहता आले नव्हते व यावेळेला आम्ही ठरवलं होतं की रात्री आपण मंदिर पाहायचेच व त्याप्रमाणे आम्ही आता मंदिराचे विलोभनीय दृश्य असे पाहत आहोत। सकाळी प्रातःविधी व आंघोळ आटपून आम्ही पुन्हा एकदा सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी आलेलो आहोत। रात्री जेवढे मंदिर सुंदर दिसते तेवढेच सुंदर ते दिवसाही दिसते। तुम्ही पाहू शकता सूर्याच्या प्रकाश होतात या मंदिराच्या सफेद इमारती अगदी झळाळून निघालेल्या आहेत व अगदी खूपच सुंदर असे मंदिराचे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच बाजूला मंदिराच्या बाजूलाच आहे एक तलाव, त्याचे नाव आहे अमृत तलाव। त्यामध्ये तुम्ही मासे पाहू शकता, रंगीबेरंगी मासेही आहेत या तलावामध्ये। तर तुम्ही पाहू शकता आज रविवार असल्याने थोडी गर्दी जास्त आहे। सुवर्ण मंदिराचे छत पूर्वी पितळेचे होते। 1830 मध्ये त्यावर जवळजवळ 100 किलो सोन्याचे पाणी चढवण्यात आले व तेव्हापासून ते सुवर्ण मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले। आता आपण जाणार आहोत सुवर्ण मंदिराच्या समोरच असलेल्या जालियनवाला बाग हे ठिकाण पाहण्यासाठी। एप्रिल 13 इसवी सन 1919 रोजी इंग्रजांच्या राजवटीत जनरल डायर या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या हुकमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलीच्या 1600 फैरी झाडल्या होत्या। या सभेत स्त्रिया आणि पुरुषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता। अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामध्ये 400 लोकांचा मृत्यू झाला होता, पण अनधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा हजारोहून अधिक होता। आपण आताही काही भिंतींवरती रायफलींच्या गोळ्यांचे खुणा पाहू शकता। तेथेच एक विहीरही आहे, ज्या विहिरीमध्ये निष्पाप लोकांनी गोळ्यांपासून वाचण्यासाठी उड्या मारल्या होत्या व त्या विहिरीमध्ये अनेक लोकांचे प्राणांची आहुती दिली होती। आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स
अपना नाम बताइए. निशान किशान रविंदर सिंग आपले पंजाबमधील काही सबस्क्रायबर आपल्याला इथे भेटलेले आहेत. राजस्थान. उदयजी स्टूचे राजस्थान से आहे. राजस्थान से, गंगा राजस्थान से आहे. चलो व्हेरी गुड थँक्यू. थैंक यू वेलकम. सुवर्ण मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही अमृतसरहून डलहौसीला जाण्यासाठी मार्गस्थ झालो व ग्रँड ट्रंक रोडवरती आम्हाला एक वास्तू नजरेस पडली. आम्ही ड्रायव्हरला विचारले असता त्याने सांगितले की हा गोल्डन गेट आहे. अमृतसरमध्ये प्रवेश करण्यासाठी व अमृतसरहून बाहेर जाण्यासाठी इथूनच आपल्याला मार्गस्थ व्हावं लागते. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी वास्तू आहे. संध्याकाळी साधारण 6 वाजता आम्ही डलहौसीला सुभाष चौक जवळ असलेल्या आमच्या न्यू पॅलेस हॉटेल इथे पोहोचलो. हॉटेलला चेक इन करून आम्ही आता थोडे फ्रेश वगैरे होऊन आम्ही हॉटेलच्या जवळच असलेल्या सुभाष चौक व सेंट फ्रान्सिस चर्च बघायला जाणार आहोत. आता आपण पाहायला आलेलो आहोत सेंट फ्रान्सिस चर्च. 1894 मध्ये विक्टोरियन राजवटीमध्ये हे चर्च बांधण्यात आले. आजूबाजूला संपूर्ण देवदार झाडांनी असं वेढलेलं आहे हे चर्च. तसेच उत्कृष्ट प्रकारच्या दगडांनी ह्याचे बांधकाम केलेले आहे व आतल्या बाजूनी चर्चला बेल्जियम काचांनी खूप छान असे बांधणी केलेली आहे. तसेच या चर्चच्या कंपाऊंडमध्ये तुम्हाला विविध प्रकारची सुंदर अशी गुलाबांची झाडे दिसतील. तुम्ही पाहू शकता इथे गुलाबांचे ताटवे, सचिनला गुलाबाच्या फुलांचा फोटो काढण्याचा मोह आवडता आलेला नाहीये. तुम्ही पाहू शकता चर्च आता आतल्या बाजूने किती सुंदर आहे. आपण आता आलेलो आहोत बेजिक्स पार्क येथे. सुभाष चौक पासून फक्त 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती हे आहे. इथे मिलिटरीचे विविध रणगाडे, मिलिटरी जीप्स
फायटर जेट विमाने उभी केलेली आहेत व या मिलिटरी जीप्समध्ये बसून आपण फोटोही काढू शकतो. हे मुख्य रस्त्यावरती व एका वळणावरती असल्याने इथे पार्किंगची नीट व्यवस्था नाही आहे. त्यामुळे आम्हाला इथे फार काळ घालवता आला नाही व आम्हाला इथून लवकरच निघावे लागले. बीजीस पार्क पाहून आपण आता निघालो आहोत डलहौसीमधील मुख्य आकर्षण व भारतातील मिनी स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध असलेले खजियार येथे जाण्यासाठी. चला तर मग. आणि अशा रोमॅन्टिक ठिकाणी रोमॅन्टिक डान्स व्हायलाच पाहिजे. तुमको पाया है तो जैसे खोया हूँ, कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ. तुमको पाया है तो जैसे. हे आहेत आमचे 2 कोच SML कंपनीचे 13 सीटर AC कोच. आता आपण खजियारवरून चंबा मार्गे धर्मशालाला जाणार आहोत व हा व्हिडिओ आता इथेच संपत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक्स आणि सबस्क्राईब नक्की करा व पुढील भागात आपण धर्मशालामधील काही महत्त्वाची ठिकाणे पाहणार आहोत. तर पुन्हा भेटूया आपण पुढील भागामध्ये. धन्यवाद.